बीटीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पद्मिनी एकादशी व्रतकथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अर्जुन म्हणाले, हे भगवान, आता तुम्ही अधिक मल मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशी विषयी सांगावे. तिचे नाव काय आहे आणि ते व्रत कसे करतात? या व्रतात कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि त्या व्रताचे काय फळ मिळते? श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, अधिक मासाची एकादशी अनेक पुण्य प्रदान करणारे आहे. तिचे नाव पद्मिनी आहे. या एकादशीच्या व्रताने मनुष्य विष्णू लोकात जातो. ही अनेक पापांचा नाश करणारी व मुक्ती आणि भक्ती देणारी आहे. हिचे फळ बघून लक्षपूर्वक ऐका. दशमीच्या दिवशी व्रत सुरू केले पाहिजे. एकादशीला पहाटे नित्यकर्म आटपून पुण्यक्षेत्री स्नान करण्यासाठी गेले पाहिजे. त्यावेळी शेण, माती, तीळ, कुश आणि आवळ्याच्या चूर्णाने विधीपूर्वक स्नान केले पाहिजे. स्नान करण्यापूर्वी शरीराला माती लावून तिलाच प्रार्थना केली पाहिजे. हे माती, मी तुला नमस्कार करतो. तुझ्या स्पर्शाने माझे शरीर पवित्र हो. सर्व औषधांपासून उत्पन्न झालेली आणि पृथ्वीला पवित्र करणारी तू मला शुद्ध कर. ब्रह्मदेवाच्या थुंकीतून उत्पन्न होणारी तू माझ्या शरीराला स्पर्श करून मला पवित्र कर. हे शंख चक्र गदाधारी देवांच्या देवा जगन्नाथ, तुम्ही मला स्नानासाठी आज्ञा द्या. यानंतर वरुण मंत्राचा जप करून पवित्र तीर्थांना व्हावे त्यांचे स्मरण करीत एखाद्या तलावात स्नान केले पाहिजे. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर वस्त्र धारण करून संध्या तर्पण करून मंदिरात जाऊन भगवंताची धूप, दीप, नैवेद्य, केशर इत्यादीने पूजा केली पाहिजे. त्यानंतर भगवंतासमोर नृत्य गायन इत्यादी करावे. भक्तजनांबरोबर भगवंतापुढे पुराणाची कथा ऐकली पाहिजे. अधिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या पद्मिनी एकादशीचे व्रत निर्जल केले पाहिजे. जर माणसात निर्जल राहण्याची क्षमता नसेल तर त्याने जलपान किंवा अल्पाहाराने व्रत केले पाहिजे. रात्री जागरण करून नृत्य आणि भजन गाऊन भगवंताचे स्मरण करीत राहिले पाहिजे. दर प्रहारात प्रत्येक माणसाने भगवान किंवा महादेवाची पूजा केली पाहिजे. प्रथम प्रहारात भगवंताला नारळ, दुसऱ्या प्रहारात बेलपत्र, तिसऱ्यात सीताफळ आणि चौथ्या प्रहारात सुपारी, नारंगी अर्पण केले पाहिजे. यामुळे प्रथम प्रहारात अग्निहोमाचे, दुसऱ्या वाजपेयी यज्ञाचे, तिसऱ्यात अश्वमेध यज्ञाचे आणि चौथ्या प्रहारात राजसूय यज्ञाचे फळ मिळते. ह्या व्रतापेक्षा श्रेष्ठ सृष्टीत कोणतेही व्रत नाही. कोणताही यज्ञ, तप किंवा पुण्य नाही. एकादशी करणाऱ्यांना सर्व तीर्थ व यज्ञांचे फळ मिळते. अशा तऱ्हेने सूर्योदयापर्यंत जागरण केले पाहिजे आणि स्नान करून ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे. अशा प्रकारे जे मनुष्य विधीपूर्वक भगवंताची पूजा आणि व्रत करतात त्यांचा जन्म सफल होतो व ते इहलोकात अनेक सुख भोगून शेवटी भगवान विष्णूंच्या परमधामात जातात. हे पार्था, मी तुला एकादशी व्रताचा पूर्ण विधी सांगितला. आता ज्यांनी पद्मिनी एकादशी व्रत भक्तिपूर्वक केलेले आहे त्यांची कथा सांगतो. लक्षपूर्वक ऐक. ही सुंदर कथा पुलस्त्य मुनींनी नारदांना सांगितली होती. एकदा कार्तवीर्याने रावणाला त्याच्या बंदीगृहात बंदिस्त केले. पुलस्त्य मुनीने त्यांना विनंती करून कार्तवीर्याला सोडविले. ही घटना ऐकून नारदांनी पुलस्त्यांना विचारले, हे महाराज, त्या मायावी रावणाला ज्याने सर्व देवांसह इंद्राला जिंकले होते, कार्तवीर्याने कशा प्रकारे जिंकले ते मला सांगावे. यावर पुलस्त्य मुनी म्हणाले, हे नारद, पूर्वी कृतवीर्य नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाला 100 भार्या पत्नी होत्या. त्यांच्यापैकी कुणालाही राज्यकारभार सांभाळणारा योग्य पुत्र नव्हता. तेव्हा राजाने आदरपूर्वक पंडितांना बोलविले आणि पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करविला, परंतु सर्व असफल झाले. ज्याप्रमाणे दुःखी माणसाला भोग निरस करतात त्याप्रमाणे त्याला सुद्धा स्वतःचे राज्यपुत्राविना दुःखमय वाटू लागले. शेवटी तो तपाद्वारे सिद्धी मिळेल असे समजून तपश्चर्येला वनात निघून गेला. त्याची पत्नी हरिश्चंद्राची मुलगी प्रमदा वस्त्रालंकाराचा त्याग करून पतीबरोबर गंधमादन पर्वतावर निघून गेली. त्या ठिकाणी या दोघांनी 10,000 वर्षे तपश्चर्या केली, परंतु सिद्धी मिळाली नाही. राजाच्या शरीरात फक्त हाडे राहिली. हे पाहून प्रमदाने नम्रपणे महासती अनुसयेला विचारले, माझ्या पतिदेवांनी पुत्रप्राप्तीसाठी 10,000 वर्षे तपश्चर्या केली, परंतु अजून भगवान प्रसन्न झाले नाहीत, याचे कारण काय? यावर अनुसया म्हणाल्या की अधिक मल मासातील की जो 36 महिन्यानंतर येतो त्यात 2 एकादशी असतात. यात शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव आहे पद्मिनी व कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव आहे परमा. हे व्रत व जागरण केल्याने भगवान तुला अवश्य पुत्र देतील. यानंतर अनुसया मातेने व्रतविधी सांगितला. राणीने विधीनुसार एकादशीचे व्रत आणि रात्री जागरण केले. यामुळे भगवान विष्णू तिच्यावर खूप प्रसन्न झाले आणि वरदान मागायला सांगितले. राणी म्हणाली, तुम्ही हे वरदान माझ्या पतीला द्यावे. प्रमदाचे म्हणणे ऐकून भगवान म्हणाले, हे प्रमदे, मला मलमास अधिक प्रिय आहे. त्यातही एकादशी तिथी मला सर्वाधिक प्रिय आहे. या एकादशीचे व्रत आणि रात्रीचे जागरण तू विधीपूर्वक केलेस म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. एवढे म्हणून भगवान विष्णू राजाला म्हणाले, हे राजेंद्र, तू स्वेच्छेने वर माग, कारण तुझ्या पत्नीने मला प्रसन्न करून घेतले आहे. भगवंताचे मधुर शब्द ऐकून राजा म्हणाले, हे भगवान, तुम्ही मला सर्वश्रेष्ठ, सर्वांद्वारे पूज्य आणि तुमच्या व्यतिरिक्त देव, दानव, मनुष्य आदिकांना अजिंक्य उत्तम पुत्र द्या. भगवान तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. त्यानंतर ते दोघे त्यांच्या राज्यात परतले. त्यांच्याच घरी कार्तवीर्य उत्पन्न झाले होते. ते भगवंता व्यतिरिक्त सर्वांना अजिंक्य होते. त्यांनी रावणाला जिंकले होते. हा सर्व पद्मिनीच्या व्रताचा प्रभाव होता. एवढे बोलून पुलस्त्य तेथून निघून गेले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पंडुनंदन अर्जुना, हे मी अधिक मल मासाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे व्रत सांगितले. जो मनुष्य हे व्रत करतो तो विष्णू लोकात जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.